ना तुझा धर्म श्रेष्ठ आहे ना माझा धर्म कनिष्ठ आहे। भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे। ना जगण्यात तिला बंदी आहे ना शिकण्यात त्याला बंदी आहे। ना तू शेट आहे ना मी ग्रेट आहे। भारतीय संविधान समतेची भेट आहे। ही न्यायाची मिसाल आहे, यात बंधुता खुशाल आहे। ही न्यायाची मिसाल आहे, यात बंधुता खुशाल आहे। भारतीय संविधान स्वातंत्र्याची मशाल आहे। तू एक टोक आहे मी एक टोक आहे। भारतीय संविधान तुला मला आणि समाजाला एकत्र जोडण्याचा रस्ता नेक आहे। हे तुझं संविधान आहे, हे माझं संविधान आहे। अरे नादान माणसा, भारतीय संविधान माणसाने फक्त माणसाच्या हितासाठी लोकशाहीसाठी तयार केले आहे। त्याचा आपल्याला अभिमान आहे। आपले जीवन फाईन आहे, जीवनात शाईन आहे, कारण संविधानामध्ये बाबासाहेबांची साईन आहे, बाबासाहेबांची साईन आहे। नमस्कार, मी कस्तुरी दीपक राऊत आज आपल्या समोर संविधान दिनाबद्दल माझे मनोगत व्यक्त करू इच्छिते। संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली। अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला। त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान म्हणून ओळखले जाते। भारताचे संविधान हे हस्तलिखित स्वरूपामध्ये पाहायला मिळते। तसेच भारतीय संविधान पूर्णतः लिहिण्यासाठी सुमारे 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले। स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय संविधान दिवस म्हणून ओळखला जातो। भारताची राज्यघटना म्हणजेच आपले संविधान हे भारत देशाचा पायाभूत कायदा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या राज्यघटनेचे शिल्पकार, ज्यांनी आपल्या देशाला संघटित आणि एकत्रित करण्यासाठी व प्रजासत्ताक करण्यासाठी हे संविधान लिहिले। तसेच आपल्या देशाचा कायदा आणि संघटन ही एक सूत्राने चालावे यासाठी आपल्या देशाचे संविधान खूप महत्त्वाचे ठरते। भारतीय संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, समतेचा हक्क, सांस्कृतिक हक्क, धार्मिक हक्क, शोषण विरोधीचा हक्क हे मूलभूत हक्क संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला बहाल केले आहे। त्याचबरोबर संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखणे, त्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, देशाचे अखंडत्व कायम राखणे, देशाचे सार्वभौमत्व कायम राखणे, मग त्याची काळजी घेणे हे देखील आपले कर्तव्य आहे। आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे हे भारताचे संविधान आजही सर्वोत्कृष्ट मानले जाते। त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो। धन्यवाद।